श्री शंकर गीता अध्याय 3. वंदन शंकर महाराजास आपल्या सर्व भक्तास या चरित्र यज्ञास करून घ्यावे सहभागी. महाराजांविषयी जो अज्ञ त्याला हा चरित्र यज्ञ करून सोडील पहा तज्ञ चरित्र यज्ञ माहितीही. शंकर महाराज यज्ञरूप भजता तरला संसार खूप. भावनांचे टाकता तूप यज्ञ होईल प्रज्वलित. बारसे झाले थाटात शंकर लीला दाखवीत. लोक भारावून जात बाळ लीला पाहून. शंकराची व्यवस्था समस्त माता पिता करी व्यवस्थित. त्यांची सर्व काळजी घेत सांभाळीत प्रेमाने. उणीव त्याला भासू नये, कमी काही पडू नये, त्रास त्याला वाटू नये, काळजी घेत नेहमी. उपासना शंकराची घरात, इकडे शंकरास सांभाळीत. दिनचार्य दुहेरी चालत चालली ऐसी शिवभक्ती. शिवास अभिषेक करत शंकरास आंघोळ घालत, शिवास नैवेद्य दाखवत जेऊ घालत शंकरा. इकडे शिव होई प्रसन्न, शंकर जाई आनंदून. माता पिता जाती घडून दिनचार्येत या परी. तेवढ्यात म्हणे शंकर, मी आता जातो दूर. आज्ञा द्यावी मज लवकर, विनंती माता पित्यास. माता पिता गहिवरले, ब्रह्मांड त्यांना आठवले. ते काहीही न बोलले. तेव्हा शंकर म्हणाला, आई बाबा दोघेही माझी काळजी मुळीही. करू नका कसलीही, लहान आता मी नसे. तुमचे दुःख जाईल, संतान जुळी होईल. त्यात आनंदून जाल, सर्व व्यवस्थित होईल. आपणास परवानगी देण्याची न इच्छा माता पित्याची. शंकराने जाणून तसेची राहिले ते घरात. पुढे माता होई आनंदी, शंकर कृपेत तिज दिवस जात. कडक डोहाळे लागत मोहरून गेली ती. पत्नीची अवस्था पाहून चिमणाजी गेले हर्षून. दोघे शिवोपासनेत रंगून आनंदाने राहिले. शंकर आपणा जे म्हणाला त्याची प्रचिती आपणाला. आली वाक सिद्धी शंकराला, आहे म्हणे चिमणाजी. शंकराने जे सांगितले त्याचप्रमाणे घडून आले. चिमणाजीस जुळे झाले, 2 पुत्र जन्मले. जन्म उत्सवाचा आनंद घरात अगदी निनाद मोद. शंकराची त्याला साध, लोक चकित झाले. बारसे झाले वैभवात, लोक अंतापूरचे जमत. खरे भाग्यवान चिमणाजी असत, लोक म्हणती सर्वही. माता आनंदात डुंबत, चिमणाजी सुखात पोहत. शंकर आपला व्यूह रचत चिमणाजीस म्हणे तो, आज्ञा द्यावी आता मजला. भाग इथला मम संपला. ईश्वरीय कार्य करण्याला जाऊ द्यावे मज सुखे. काही योगा योग असत म्हणून तुमचा संग घडत. वेगळेच माझे कार्य असत, सोडा मजला म्हणून. माता पिता गहिवरले, शंकरांनी त्यास वंदन केले. आधी मातेचे चरण वंदिले, नंतर वंदन पित्यास. शास्त्र सांगते सर्वांस, आधी वंदन मातेस, नंतर करावे पित्यास. गुढ शास्त्रार्थ असा हा. आधी पित्यास केले वंदन, नंतर मातेस केले नमन. दोष येत असे यात घडून, शास्त्र वचन असेच. प्रथम पूजा करावी गुरुची, नंतर करावी देवाची. आज्ञा असेही शास्त्राची, शास्त्र वचन असेच. आधी पूजा केली देवीची, नंतर केली गुरूंची. निष्फलता लागे त्या पूजेची, दोष लागे शास्त्र हे. माता पित्यास वंदून आज्ञा त्यांची मिळवून अंतापूर गावातून शंकर महाराज निघाले. महाराज जाता घरातून उभयतांना वियोग होऊन. ऊर आले दाटून, वियोग दुःख ओसांडे. दोघांस लागली हुरहुर, वियोग दुःखात दोघे चूर. आठवणींचा मणिपूर, काळ ऐसा चालला. वियोग दुःखावर जहाल, औषध रामबाण काळ. निसर्गाची ही कमाल फार मोठी असेच. जस जसा काळ होत जाई, तस तसे वियोग दुःख कमी होई. पुढे तर आठवण बुजून जाई, काळ असा समर्थ. जाताना अंतापुरातून लोक त्यांचे घेत दर्शन. मार्गातील झाडे वाकून नमन करती शंकरा. अंतापुरातून जाताना सर्वांनी पाहिले महाराजांना. पुढे कोणत्याही लोकांना दिसले नाही शंकर. 3 पावलात त्रिभुवन ज्यांनी टाकले व्यापून, त्यांना अशक्य काय अजून अंतराची तमाना.
कोठे अंतापूर नगर, कोठे हिमालय शिखर, विस्तीर्ण केवढे अंतर, त्यातून अष्टावक्र आहे. शक्य कसे चालत जाणे, चालत अशक्य पोचणे, त्यातून हिमालय चढत जाणे मानवास अशक्य. परी शंकर महाराज चढून गेले नागराज, न चालताच अगदी सहज हिमालयावर गेले ते. निसर्ग सारा पाहिला, काही दिवस मुक्काम केला. नंतर हिमालय धुंडाळला, प्रसन्न त्यांना वाटले. नंतर केदारेश्वरावर जाऊन 12 वर्ष तेथे राहून, नंतर प्रयाग क्षेत्र पाहून निवास केला त्या स्थळी. गंगा नदी अध्यात्माची, यमुना नदी विज्ञानाची, सरस्वती ती भक्तीची, त्रिवेणी संगम प्रयाग. गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम पवित्र होती. याच त्या संगमावरती राहिले महिने 15. त्रिवेणी संगमावरी राहिला जणू त्रिनेत्रधारी, निवांत तेथे वास करी, स्नान तिन्ही नद्यात. तिन्ही नद्या संगमात महाराजां स्पर्श करीत, स्पर्श होता पावन होत, संगम तो सर्वही. महाराज शिरता पाण्यात तिन्ही नद्यांची धांदल उडत. प्रथम स्पर्श आपणा हवा असत तिन्ही नद्यांचे मनास. महाराज एका क्षणात तिघींनाही संतुष्ट करत. पाण्याची हालचाल जी होत पाहण्यासारखी असेच. हजारो माणसे संगमावर स्नान करून म्हणती शंकर, कोण त्यांना ओळखणार उभा असून शंकर. तीर्थाचे तीर्थ वाढावे, क्षेत्राचे क्षेत्रत्व चढावे, पावित्र्याचे पावित्र्य खुलावे, म्हणून जाती सर्वत्र. कोणी आपणास पाहू नये, कोणी आपणास ओळखू नये, कोणास आपण कळू नये, योजना त्यांची होतीच. हे नवीन गृहस्थ कोण, येथे आले कुठून, काय येण्याचे प्रयोजन, कल्पना कोणा नसेच. तीर्थक्षेत्रांना भेट देत, अनेक देशांत हिंडत, फिरले सारा भारत, गेले युरोपमध्येही. सर्वत्र महाराजांचा संचार, जनमनांचा घेत समाचार, करण्या लोकांचा उद्धार, योजना त्यांची होतीही. महाराज विविध ठिकाणी विख्यात, विविध नावांनी, लीला त्यांची विविध असूनी, अतर्क्य करणी तयांची. सातपुडा या भागात सुपड्या बाबा त्यांना म्हणत, मध्य प्रदेशात विख्यात गौरीशंकर म्हणून, देविया बाबा म्हणून ख्यात गुजरात या देशात, जॉन साहेब त्यांना म्हणत युरोप खंडामध्येच, रहीम बाबा म्हणून ओळखतात त्यांना यवन, शंकर महाराज म्हणून महाराष्ट्रात ज्ञात ते, कुंवर स्वामी समर्थ म्हणतात खान देशात, ख्यात पश्चात देशात सेंट जॉन्सन साहेब, पंढरीनाथ पंढरपुरात, टोंबो म्हणत आफ्रिकेत, नूर मोहम्मद खान अरबस्तानात, लहरी बाबा मध्य प्रांतात, मद्रासकडे गुरुदेव म्हणत, अशीच विविध नावे असत. प्रत्येक देशात ते राहत, सहस्त्रनामे तयांची. विविध प्रकारच्या देशांत विविध नावांनी प्रख्यात. परी सर्व हे महाराजच असत, कळणार कोणाला कसे ते. परमार्थ म्हणजे काय असे, हे लोकांना कळावे तसे. उद्धार होण्या वागावे कसे, म्हणून त्यांचा संचार. उद्धार लोकांचा होण्यास, परमार्थ त्यांना कळण्यास, भक्तिभाव अंतरी उमलण्यास लीला करीत महाराज. विविध अशा प्रसंगात विविध चमत्कार ते करीत. सन्मार्गास लोकांना लावीत, लीला त्यांची विचित्र. सर्वत्र संचार त्यांचा होत. नंतर ते आले महाराष्ट्रात. प्रथम प्रज्ञापूर नगरात पौर्णिमा होती. त्या दिवशी अक्कलकोट स्वामींचे चरण अगदी डोळे भरून पाहून त्यांनी साष्टांग वंदन करून मिठी मारली चरणास. दर्शन स्वामींचे घेऊन अष्टभाव आले दाटून. महाराज गेले आनंदून, अपूर्व दर्शन जाहले. साष्टांग करताना नमस्कार, अक्कलकोट स्वामी तुष्टले फार. आनंद दोघांही हो अपार, स्वामी समर्थ प्रगटले. उठवून शंकर महाराजास भेटले एकामेकांस. दोघांचेही त्या समयास बोलणे झाले निवांत. समर्थांच्या समाधीने ऐकले उभय तांचे बोलणे. समर्थांच्या आज्ञेने तेथून निघाले महाराज. सोडून या प्रज्ञापूर, गाठले त्यांनी सोलापूर. आपल्या नादात अस्थिचूर आले दत्त चौकात. त्या दत्त चौकातून जुने दत्त मंदिरावरून शुभराय मठ देखून महाद्वारी थांबले. त्या शुभराय महाराज मठात मठाधिपती महंत जनार्दन बुवा ते असत. भगवत भक्त संत ते. मठाच्या सभा मंडपात जनार्दन बुवा भजन करीत. भजनात अगदी रंगून जात, गात शास्त्रोक्त संगीत. त्यावेळी रागदारीत भजन त्यांचे चालले असत. जनार्दन बुवा खड्या आवाजात राग गाती शंकरा.
शंकरा राग शंकर ऐकत उभे महाद्वारात, उभे राहूनच ते गरजत अल्लख म्हणून जोराने. जनार्दन भुवा भजनात अगदी तल्लीन झाले असत. त्यांच्या कानी गर्जना पडत पाहू लागले तिकडेच. त्यांना महाद्वारात भगवान दत्तात्रय दिसत. दिव्य तेजस्वी अद्भुत दर्शन झाले बुवांना. रूप अत्यंत मनोहर, मनमोहक, अतिसुंदर. आनंदले बुवा फार, भाव अवस्था प्रकटली. अष्टसात्विक भाव सगळे त्यावेळी जागृत झाले. मन आनंदाने मोहरले. अनुभव दिव्य घेत ते. काही वेळ असाच जात. बुवा मग भानावरती येत. लगेच महाद्वार ते गाठत दिसले शंकर महाराज. पाहून महाराज श्री शंकर घातला साष्टांग नमस्कार. आनंदून गेले फार जनार्दन बुवा त्यावेळी. जनार्दन बुवांनी धरून हात महाराजांस नेले मठात. जमलेले लोक दर्शन घेत भक्तिभावे आदरे. बुवांनी पाहून महाराजांना ठेवून घेतले आपल्या सदना. आनंद वाटे त्यांच्या मना महाराज येता मठात. महाराज शुभराय मठात कोणाकोणास हे कळत. दर्शनासाठी लोक येत शुभरायांच्या मठात. महाराज आल्यापासून शुभराय मठ गेला फुलून. गर्दी लोकांची होऊन लोक येती दर्शना. शंकर महाराज राहत शुभराया महाराज मठात. बरेच दिवस मुक्काम असत महाराजांचा मठात. शंकर महाराज पाहत असे. रूप काळे सावळे असे. शरीर यष्टी खुजी दिसे. अष्टावक्र बांधच. दोन्हीही डोळे टपोरे, हिऱ्यासारखे चमकणारे. मोठे तेजस्वी ते पुरे, भव्य भाल प्रदेश. दाढी मिशी भारदार, डोक्यावरती केस फार. हा सर्व केश संभार अस्ताव्यस्त नेहमी. महाराज नेहमी असत अगदी बाल भावात. बालकासारखे वागत हात वारे तसेच. महाराजांचे हसणे निरागस बालकाप्रमाणे. महाराजांचे बोलणे बालकासम बोबडे. महाराजांचे बोल बोबडे, समजण्यास पडे मोठे कोडे. नवीन माणसास न उलघडे महाराजांचे बोलणे ते. बोल त्यांचे ऐकू येई, परी शब्दांचा उलगडा ना होई. बोलणे वाऱ्यावरती जाई, बोध न होई मुळीच. चहा, सिगारेट आणि खिचडी यांची त्यांना विशेष गोडी. या वस्तूंवर विशेष आवडी महाराजांची असेच. अजानुबाहू महाराज गुडघ्याखाली अगदी सहज. हात पोचत हा करसाज अक्कलकोट स्वामी सम. दोन्ही हातांच्या बोटात अंगठ्या महाराज घालत. 8 पोठे ती चमकत सुवर्णमुद्रांमुळेच. या अंगठ्यामध्ये रत्ने जी जडवलेली चमकत असत पहा सगळी अंगठ्यांचे वैचित्र्य. महाराज वाढवी दाढी जटा, डोक्यास जरीचा भव्य फेटा. गळ्यात शोभे सुवर्णकंठा, रत्नजडी साज हा. कधी पॅन्ट कधी धोतर, घालीत छाटी कधी विजार. कधी रेशमी पितांबर, कधी तर ते दिगंबर. कधी सदरा घालत, कधी उपरणे पांघरत. अंगावर कधी शाल घेत, कधी उघडे राहत. कधी सर्व हे वापरीत, कधी सर्व फेकून देत. कधी केव्हा काय करत, नियम काही मुळीना. कधी भरजरी पोशाखात रत्नजडीत अलंकार असत. महाराज राजेश्वर्यात राजयोगी महान. कधी जात गोवा प्रांतात, कधी असत गुजरात. कधी राहत केरळात, कधी आंध्र प्रदेशी. कधी कर्नाटकात, कधी उत्तर प्रदेशात. कधी पाश्चिमात्य देशात, कधी महाराष्ट्रात. प्रवास एवढा अचाट, एवढ्या दूरचा अफाट. करीत अगदी बिनबोभाट, कसा करीत गूढ हे. अंग तर वाकडे असे, चालत जाणे शक्य नसे. एवढा प्रवास केला कसे, त्यांचे त्यांनाच ठाऊक. वंदून शंकर महाराजास महाराजांचा प्रवास. 3रा अध्याय हा खास येथे झाला समाप्त. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.